नो मैदा, नो एग, नो ओवन। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चॉकलेट रवा केक। आणि हा केक इतका सॉफ्ट बनतो, माउथ मेल्टिंग असा की हा केक तुमचा ऑल टाईम फेवरेट बनून जाईल। हा केक 100% एगलेस आहे आणि परफेक्ट आहे टी टाईमसाठी। सो ज्यांना मैद्याचा केक नाही खायचा आहे पण चॉकलेटही आवडतो, सो त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एका बोलमध्ये हाफ कप दही आणि हाफ कप पावडर शुगर घेतली आहे आणि या दोघांना देखील व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। दही आणि साखरेच्या या मिश्रणामध्ये कोणतेही लम्स असू नयेत। मिश्रण व्यवस्थित फेटून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 1/4 कप ऑइल म्हणजेच तेल। आणि हे तेल तुम्ही रिफाईंड तेल घ्या, फक्त या तेलाला कोणताही वास असता कामा नये। दही, साखर आणि तेल हे संपूर्ण एकजीव झालं की त्याच्यात आपल्याला घालायचं आहे 1 कप बारीक रवा। इथे मी बारीक रवा मिक्सरला फिरवून वापरला आहे, त्याच्यामुळे आपला जो रवा असतो तो खूप पावडरसारखा होतो आणि आपल्या केकला खूप छान असा टेक्स्चर येतो। हलक्या हाताने आपल्याला कट अँड फोल्ड मेथडने हा रवा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला 15 मिनिटं तसंच झाकून ठेवायचं आहे। त्यामुळे काय होईल की आपला रवा हा चांगल्या प्रकारे फुगला जाईल। आणि आजचा हा आपला केक आहे जो मी घरच्याच एका कुकरच्या भांड्यामध्ये शिजवणार आहे आणि तो भांड साधारण 6 ते 6.25 इंचाचा आहे। सो ह्या रेसिपीला आपल्याला तेवढा साईजचा टीन लागणार आहे। केक बनवताना टीन साईज जी असते ती सुद्धा लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं असतं। आता इथे तुम्ही बघू शकता की आपला रवा चांगला फुलला आहे आणि बॅटर खूप थिक झालं आहे। आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते 2 चमचे गव्हाचं पीठ। याच्यामुळे आपल्या केकला अजून छान टेक्स्चर आणि व्यवस्थित बाइंडिंग येते। आता इथे मी घेतला आहे 3 चमचे कोको पावडर आणि थोडासा म्हणजे 4-5 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स मी ह्याच्यामध्ये ॲड करते। त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाव कप दूध। हळूहळू जसं कन्सिस्टन्सी लागेल त्या पद्धतीने आपण हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करणार आहोत। हलक्या हाताने कट अँड फोल्ड करूनच नेहमी आपल्याला बॅटर हे बनवायचं असतं। लास्टला मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालून मिश्रण पुन्हा व्यवस्थित एकजीव केले। आणि ज्यावेळेस आपण टी टाईम ड्राय केक बनवतो त्यावेळेस आपल्याला नेहमीच्या केकच्या बॅटरपेक्षा थोडं घट्ट असं बॅटर ठेवायचं असतं, त्याच्यामुळेच त्याला एक छान टेक्स्चर येतो। सो मिल्क टाकून इथे हवं तशा कन्सिस्टन्सीमध्ये मी बॅटर रेडी करून घेतलेला आहे। सोबतच मी एका मोठा टोप प्रीहीट करायला ठेवला आहे गॅसवरती। कमीत कमी 10 मिनटं आपला जो टोप असेल किंवा कढई असेल किंवा कुकर असेल तो हीट होणं गरजेचं आहे। आता एंडला तुम्हाला गरजेनुसार चॉको चिप्स किंवा मग एखादे ड्रायफ्रूट्स तुम्हाला जर का कट करून घालायचे असतील तर घालू शकता। इथे शेवटला मला मिश्रण जरा जास्तच घट्ट वाटत होतं म्हणून मी पुन्हा थोडं 1 चमचाभर दूध ह्याच्यामध्ये टाकून आपलं जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी एकदम प्रॉपर करून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर ठेवायचं आहे। कुकरच्या भांड्याला मी बटरने ग्रीस केला आहे। बटरने ग्रीस केल्यामुळे ना आपलं जेव्हा स्पॉन्ज बेक होतो त्याच्यानंतर तो थंड केल्याच्यानंतर खूप इझिली अनमोल्ड होतो। लो फ्लेमवरती 25 ते 30 मिनिटात हा केक बेक होऊन रेडी होतो। सो अतिशय सोपा, टेस्टी आणि चॉकलेटी असा केक बनवून नक्की ट्राय करा। आणि जर का तुम्हाला बनवायला आवडत नसेल तर ऑर्डर करा आणि प्राईस जाणून घ्यायची असल्यास कमेंट करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। थँक्स फॉर वॉचिंग।